विशान भाऊ हा माणूस रायडर वाटतोय। हा एवढा बघ ना, बघ आणि बाईक पण तशीच आहे, गाडी बघा। विश्वनाथ लोखंडे साहेब पहिल्यांदाच माझ्यासोबत राईडला। सर तुमचं? नितेश कदम मला काल मेसेज केला तोच ना? राहुल तनपुरे सर तुमचं नाव काय? शरद मोरे। कोकणातले आहेत काय? नाही, महाबळेश्वर। अच्छा। तुषार आमकर। तुषार, अरे हा तू तर ह्याचा तर सत्कार करायचा आहे। इकडे काय करायचं त्याने? जा घरी जा बोलला ना। इकडे आपण नितेशच्या बाजूला। सुप्रभात, सकाळचे 6 वाजलेत आणि कालच आलो घरी मी पुण्यावरून। आणि आज आपली आहे ग्रुप राईड, जी मी महिन्यामध्ये एकदा ठेवतो आणि ती आहे अलिबागमध्ये कणकेश्वर मंदिरात आज आपल्याला जायचं आहे। आणि आज किती रायडर जॉईन होणार आहेत माझ्यासोबत माहीत नाही। आता लिस्ट तर 10 रायडर्सची झालेली होती। आता कळंबोलीला किती जण येतील ते आपल्याला तिथे गेल्यानंतर कळेल। त्यामुळे टाईम न घालवता आपण पटापट निघू, कारण आपला पहिला मीटअप पॉईंट आहे ईस्टला, डोंबिवली ईस्टला, मानपाडा पेट्रोल पंपाच्या इथे। त्यामुळे तिथे किती रायडर्स आपले उभे आहेत त्यांना घेऊन डायरेक्ट कळंबोली, आणि तिकडे सगळं आपला मीटअप होईल आणि डायरेक्ट आपण जाऊ कळंबोलीला। मजा येणार आहे, कारण नवीन रायडर्स एका नवीन राईडला येतात तेव्हा खूप मजा येते। त्यांच्याकडनं शिकायला भेटतं आणि माझ्याकडनं ते शिकतात। अशी आम्ही मजा गंमत करत एक अशी राईड मी ठेवतो। त्यामुळे बघू, बरीच लोक माझे व्हिडिओ बघून येतात, काही लोक माझे व्हिडिओ आवडतात म्हणून येतात, काही लोक बॅनर बघून येतात। तर आता बघू, तिथे गेल्यानंतर कळेल, पण मजा येईल राईडला। तर मजा येते, कारण विषयच नाही भाऊ। आता पाऊस पण नाही आहे, आणि प्लस आज मी टॉप बॉक्स घेतला आहे, कारण मंदिर आहे ना ते खूप उंचीवर आहे आणि 600-650 पायऱ्या आपल्याला चढून जायचे। त्यामुळे म्हटलं टॉप बॉक्स घेऊ, कारण कमसे कम मला जॅकेट तरी ह्याच्यामध्ये ठेवता येईल। बाकी काय नाही ठेवलं तरी हेल्मेट तर मी काय घेऊन जाईन, पण गाडी काल वॉश करायला भेटली नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला। चेन मग तशीच ठेवली आहे। आता आज आल्यानंतर बघू। बाकी तर राईडला मजा येणार आणि वातावरण छान आहे, पाऊस तर नाही आहे, त्याच्यामुळे पटापट निघूया सगळं। म्हणता 6 वाजून 3 मिनटं झाली आणि ट्रिप करतो मी 0, कारण कालची आपली 708 किलोमीटर फिरली। आज आपली किती गाडी फिरते बघू। हॅलो, अरे भावा काय आलं? झोपलो रे, उठलो आता। कुठे? आता मी तुझ्या घरी तिथे येतो, चल। हा, 10 मिनिटं लागतील, 10 मिनिटं। चल। फोन पण तुझा लागत नव्हता। नाही, चालूच आहे ना। माझ्या बिल्डिंगच्या खालून थोडं बाहेर आलो आणि अनिलच्या एरियामध्ये आलो आहे। अनिल आपला भाऊ, तो मेन आहे आजच्या राईडमध्ये, कारण तो सगळं हँडल करतो आणि तो सगळं बघतो कोण मेंबर जॉईन झाले वगैरे, तर तो तर पाहिजे राईडला। म्हणून मी त्याच्या घराच्या बाजूलाच आलो आहे आणि ही भावाची गाडी आहे। बघू आता कधी येतो आहे। भाऊ जरा लेट उठला, भावाला बहुतेक सकाळी उठायची सवय नाही वाटतं, म्हणून त्याचा लोचा झाला। हा, विसरला आज चावी? काय झालं, एकदम डोळा लागला काय? तेच म्हणतोय मी, समजलो, कारण तुझं व्हॉट्सअप बंद, सगळं बंद, तर म्हटलं हा भाई उठला नाही वाटतं। हा, भाव आला। आता आपण निघतोय 6 वाजून 22 मिनिटांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, सिद्धमहाप्रभूनाथ प्रवास जाऊ दे, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चला, आपलं निघताना मगाशी ॲक्च्युली मी पप्पाचं नाव घेतलं नाही, आता लक्षात आलं माझ्या, काहीतरी विसरलो, काहीतरी चुकतोय मी। आणि आज टॉप बॉक्स आवाज येणार, कारण एक तर आपला तो टॉप बॉक्स प्लॅस्टिकचा आहे आणि प्लस त्याच्यामध्ये काय वेट नाही आहे, म्हणून थोडा आवाज येणार। आणि आता पहिल्या पेट्रोल पंपाच्या इथे मला वाटतं 2 जण उभे आहेत, एक तर आपला आदर्श भाऊ आणि एक नवीन पार्टनर आपला, जो पण कोण येणार आहे त्याचं आता नाव येत नाही मला, सगळ्यांची नावं मला शिवफाट्याला कळंबोलीला गेल्यानंतर आपण ओळख करून द्यायची पटापट आणि लवकरात लवकर निघायचं, कारण इथेच वाजलेत बघा। विरारचा आपला राज पोचला पण कळंबोलीला, म्हणजे विचार करा। ॲक्च्युली त्याचं असं झालं की विरार म्हणून तो लवकर निघाला आणि आज ट्रॅफिकच त्याला नाही भेटलं, पण भावाला मानलं पाहिजे,
की विरार कुठे, अलिबाग कुठे, कळंबोली कुठे, तरी पण तो बिचारा येतो संडे राईडला. सॅल्यूट आहे, सॅल्यूट भाऊ. आता खड्ड्यांसाठी कुठे लांब जायची गरज नाही. आपल्या डोंबिवलीमध्ये एवढे खड्डे आहेत ना रस्त्यांवर, बाबा बाबा, खतरनाक खड्डे आहेत. आणि माहीत नाही आता ते कधी बुजवतील, पण काही काही एरियामध्ये आमच्या डोंबिवलीमध्ये एवढे खड्डे आहेत ना की वैताग येतो गाडीवाल्यांना. खूप खूप कंटाळा येतो. आणि हे माहीत आहे, प्रत्येकाला दिसतंय, पण काय कोण त्याच्यावर बोलत नाही. आणि त्यांचं पण बरोबर आहे, पब्लिकचं काय बोलणार. रोज रोज एकच गोष्ट बोलतो पण ती होत नाही, त्याच्यामुळे लोक पण वैतागतात. मग चला, फर्स्ट मीटअप पॉईंट मानपाडा पेट्रोल पंप. कोण कोण आले, कोण आलंय? फक्त आदर्श भाऊ आलोय. रात्री आलो नाशिकवरून. हां, उद्या पण जाऊन मी कुठं तरी. ओमकार. हां, आपल्या आता एवढेच आहेत ना, निघूया ना. हां, कोण नाही आज आलेत. चला निघूया. चला चला ओमकार भाऊ, कळंबोलीला थांबायचं डायरेक्ट. इथून आम्ही 4 जण निघालोय. आज जास्त कोण नाही, आपल्या डोंबिवलीमधले आज कोणच नाही. ओमकार भाऊ फक्त आला आहे कल्याणवरून, आणि आदर्श आहे, आणि आपला अनिल भाऊ. सो आम्ही आज 4 जण निघालो डोंबिवलीमधून. आजचा डोंबिवलीची मंडळी आज कोण नाही आहे. नवीन आपला एक ओमकार भाऊ आहे आमच्यासोबत, डॉमिनर 400 घेऊन. त्यामुळे आपल्या आज ग्रुपमध्ये, आजच्या राईडमध्ये मला वाटतं 2 डॉमिनर असणार आहेत, एक अजित भाऊ आणि एक ओमकार भाऊंची. डॉमिनर हे समोर इथे बघितल्यानंतर असं वाटतं की धुकं आहे, पण ॲक्च्युली हे धुकं नाही, प्रदूषण आहे, प्रदूषण. पण आता आपला MIDC एरिया चालू होतो ना, लांबून तर खरोखर असं वाटतं धुकं आहे आणि मस्त की थंडी पडली आहे. आणि डोंगर बघा दिसत नाही आहे समोरचा. अनिल भाऊ आपला सुसाट गेला, म्हणजे त्याच्यामुळे लेट झाला म्हणून तो टाईम हे करतोय, ॲडजस्ट करतोय आपल्यासाठी, की बाबा माझ्यामुळे लेट झाला पण मी बाबा स्पीड मेंटेन ठेवला आहे. 7:03 बरोबर पोचलोय कळंबोली सिग्नलच्या इथे. बरोबर काल मी अपडेट दिलेला की 7 वाजतील, त्या हिशोबाने आम्ही पोचलेलो आहोत. 3 मिनटं लेट झाली, सॉरी, माफी असावी. बाबा बाबा असं वाटतं कधी कधी की इकडेच घर घ्यायचं पनवेल साईडला, टेन्शन नाही. मीटअप पॉईंटला म्हणजे आरामात उठून जाऊ शकतो. हे डोंबिवलीमधून येईपर्यंत हालत खराब होते ना एवढी. संध्याकाळी जाताना हालत खराब होते, येताना काय नाही वाटत. आता येताना आम्ही जप करून आलो, मला वाटतं 20 मिनिटात आलो आम्ही शिवफाट्यावरून. पण जाताना जी हालत होते, बाबा बाबा बाबा, नको नको असं वाटतं ती राईड. म्हणजे आणि त्यापेक्षा तर आमच्या डोंबिवलीमध्ये एवढी जाम ट्रॅफिक असतं ना एवढं. आता वंडरवी सिद्धेशची फॅमिली कुठे उभी आहे आज, मला वाटतं कोण नाही आहे, कुठला ग्रुप नाही, काय नाही. मला वाटतं आपलाच ग्रुप असेल, आणि मला वाटतं तो आलेला आहे, बरीचशी लोक. अच्छा, नवीन मंडळी, नवीन नवीन बाईक. तीन मिनटं लेट झालं फक्त, 3 मिनटं. काल 7चं टायमिंग दिलेलं मी. नमस्कार. अच्छा, हां तुषार भाऊ, तुम्ही मला वाटतं आलेले आहेत ना पहिले. हां 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 आलेले आहेत ना पहिला तुम्ही. हां अच्छा, मी व्हिडिओमध्ये बघितलेला. बरोबर, कुठे झालं, जायचं आहे आता. हां अजून एक तुमचा मित्र आहे, अच्छा, याचा सत्कार केला पाहिजे. नाही आम्ही आलेलो. हा भाई ह्याला घरी जाऊन उठवलं, अनिलला घरी जाऊन उठलाच नव्हता. कळंबोलीला पोचलोय आणि मला वाटतं आज कोणाचा ग्रुप दिसत नाही, त्यामुळे शांत आहे. नाहीतर इथे एवढी गडबड असते, त्यामुळे इकडे बायकर्स पण बरेचसे आता गेलेत. आपली आता नवीन मंडळी ही सगळी दिसते, ही नवीन मंडळी आहे. राजेश भाऊंची ॲक्च्युली हे सगळे मित्रमंडळी आहेत, आणि खूप भारी वाटलं कोणतरी नवीन राईडमध्ये आल्यानंतर. त्यात करून आपल्या राजचा आज सत्कार करायचा आहे, कारण विरारवरून तो भाऊ 6 वाजता पोचलाय कळंबोलीला, आणि आम्ही तेव्हा झोपेतून उठलेलो. राजेश भाऊंची परत ॲडव्हेंचर आली आहे घेऊन. पहिलीवाली 250 होती, आता 390 आली आहेत.
इकडे ओमकार एक नवीन आहे आपला पार्टनर, DJ भाऊ आलाय आणि अजून एक अनिलचा एक मित्र येतोय. बाकी तर आपली सगळी जुनी मंडळी आहेत. आजची राईड अजित भाऊ लीड करतील आणि टेलला असतील अनिल भाऊ. त्याच्यामुळे आपल्याला कुठे काही लांब जायचं नाही. 60 किलोमीटर आपली राईड होईल जाताना आणि येताना. टोटल मला वाटतं 130-140 किलोमीटर राईड आहे. आणि शंकर मंदिर आहे ते बरोबर 600 ते 750 पायऱ्या आहेत. हां, आणि नॉर्मल आहेत, म्हणजे असे काय वरती असे चढाव म्हणजे एकदम उंच हायटेड नाही आहेत, नॉर्मल आहेत. तुमच्या वयाचे हे पण आहेत, अर्धवट ट्रेक करतात पण येतात आमच्यासोबत, त्यामुळे काय मजा येईल थोडी. आणि पांडवकालीन मंदिर आहे, समुद्र वगैरे काय आपण रोज सगळेच फिरतो, म्हटलं हे जरा वेगळं काहीतरी आणि तुमच्याबरोबर जरा भेटून जरा भारी वाटलं. त्यामुळे ह्या राईडला मजा येईल. 10 जण होते, बरेच जण आले नाही आहेत काही कारणास्तव, पण जी पण मंडळी आज जमले त्यांच्यासोबत मजा करून ह्यांच्याबरोबर काहीतरी फिरून मला पण काहीतरी शिकता येईल ह्यांच्यासोबत आणि माझ्याकडनं पण काहीतरी शिकतील, ह्या उद्देशाने हे आपण राईड अरेंज करतो. हा माझा उद्देश आहे. मला फक्त काहीतरी बाबा ह्यांच्याकडनं पण शिकायला भेटेल, ह्यासाठी हे आपले महिन्यातून एक राईड असते आणि ती आजची राईड आहे अलिबागला. मजा येईल खूप. आता अजून एक आपला एक पार्टनर आला की आम्ही लगेच निघणार, कारण ऑलरेडी लेट झाला आहे, 7 वाजून गेलेत. त्यात करून परत ब्रेकफास्ट करायचा आहे, त्याला आपल्याला 1 तास जाईल आणि परत पायऱ्यात चढून परत खाली येऊन परत बाईक चालवणं म्हणजे खूप हार्ड काम आहे ते. तरी पण आपण मजा करू, बरोबर ना. आता थोडं एक 15-20 मिनटं थांबून आपण निघूया आणि पहिला आपला स्टॉप नाश्त्यासाठी घेऊन मग तिकडून पुढे. आपल्याला काही करून वरती एक 10-10:30 पर्यंत तरी पोचलो पाहिजे, तर आपण निघूया. झालं. आता तुमचा एक मित्र भेटायचा आहे आणि आता ह्याचं येतो काही झालं, तुझा येतोय ना, आता झालं ना, तिथेच थांबतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बाईक आहे. अजून पुढे 2 जण भेटणार, 13 14. वा ठीक आहे, मजा आहे. मग 14 रायडर तर झालेत. चला, आज नवीन मेंबरसोबत राईड आणि बरेचसे बाईक आलेत. आता बाईक मी हे केले नाही, तुम्हाला दाखवले नाहीत, पण जिकडे आपण नाश्त्याला थांबू तिकडे आपण मस्तपैकी गप्पा टप्पा मारत मी तुम्हाला बाईक पण दाखवतो. आज इथं समोर माझ्या आता चालते ते मला वाटतं ॲव्हेंजर आहे आणि मस्त वाटते ॲव्हेंजर पण गाडी. आणि टॉप बॉक्स हे लावलेत बघा, साईडला बॉक्स लावलेत, भारी वाटतात. हौशी कलाकार असलं ना की सगळं होऊन जातं भाऊ. हौशी आणि आवड पाहिजे. क्या बात है भाई लोग, ये देखो आज का वंडर सिद्धेश का ग्रुप देखो भाई, एक नंबर. इधर है एवेंजर, इधर पल्सर है, इधर KTM है, अरे ये हिमालय, सॉरी हिमालय राजभाव की. इकडे ओमकारची डॉमिनर आहे आणि त्याच्यानंतर पुढे कोणती आहे ही, मला वाटतं स्प्लेंडर आहे वाटतं, नाही स्प्लेंडर आहे. एक मिनिट, पॅशन नाही ही आहे ना, ही युनिकॉर्न, सॉरी युनिकॉर्न आहे, युनिकॉर्न. आणि मस्त टॉप बॉक्स लावला आहे. इकडे ॲडव्हेंचर आहे परत राजेश भाऊंची आणि पुढे चालली आपली अजित भाऊंची डॉमिनर. वाव, भारी वाटला. सगळ्या बाईक आहेत आपल्याकडे, आज स्कूटर नाही आहे कोणाची. सगळ्या बाईक अरे बाबा, एवढे सुसाट जातात रे, एवढे सुसाट, एवढा आवाज, खतरनाक आवाज. कधी कधी अशी भीती वाटते. अशी राजभावाला मानावं लागेल यार, खरोखर. विचारा, तो विरारवरून आला आणि तो पण 6 वाजता टच कळंबोलीला. क्या बात आहे, ह्याला बोलतात आवड. खरोखर आवड पाहिजे. कारणं सांगू नका, कारणं जर व्हॅलिड असतील तर ठीक आहे, पण रोज जर प्रत्येक संडेला जर तुम्ही सांगत असाल माझं काम आहे, तर मग ते खरोखर ते कारणं मला फालतू वाटतात. ते अशी आहेत. आता हे पण काका मला वाटतं वयस्कर आहेत, आपण 220 आहे पल्सर आणि आवडीने मस्त आहे की राईड करतात. चला, थोडी का असू दे पण थोड्या टायमिंगसाठी आपल्या मुंबई गोवा हायवेची साथ. आपला मुंबई गोवा हायवे आणि ह्या हायवेची मजा वेगळीच आहे आणि आपलं नातं वेगळंच आहे ह्या हायवेशी. त्यामुळे हा माझा म्हणजे खूप फेवरेट हायवे आहे. तो किती पण खराब असू दे, मी प्रत्येक राईडला बोलतो, पण ह्या हायवेसारखा म्हणजे आपलेपणा असं वाटतच नाही. की म्हणजे फक्त इथून राईड घेतला आणि हायवे लागला, मुंबई गोवा हायवे, की असं वाटतं की आता मी म्हणजे गावी चाललो. आणि मी प्रत्येक राईडला बोलतो आणि मला ते असं तोंडामध्ये येतच. ती वेगळीच मजा आहे भाऊ. आणि ते सकाळी जसं वा 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 वा,
क्या बात आहे. आणि आता मला वाटतं गावी एवढ्यात नाही, थंडीमध्ये आता डायरेक्ट थंडीमध्ये पण नाही, एक राऊंड मारायचा थंडीमध्ये, कारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बघू. हो बघा अजून एक जॉईन झाला आपला पार्टनर. क्या बात आहे भाई, सुपर. अरे ताफा इथे थांबलाय आपलं. कुठे करायचं इथे? ओके. ओ माय गॉड, 5 स्टार आहे. आपले 600 रुपये आहेत माहित आहे ना? नाही म्हणजे 1000 रुपये नाही, आपले 600 काढले. जाऊ दे चल, नॉर्मल आहे काय नाही. चल भाऊ काय आता ऍडव्हेंचर परत? ऍडव्हेंचर काय चाललंय काय तुमचं? ऍडव्हेंचर परत? चला आता इथे राजेश भाऊ बोलले संपला भाऊ. नको इथे पण लावू आणि करू ना एकदा 5 स्टार मध्ये नाश्ता. त्यासाठी थांबलोय आणि हॉटेल एकदम फुल 5 स्टार आहे. पब्लिक बोलते नॉर्मल हॉटेलमध्ये रोज जेवतो, आज म्हटलं हायफाय हॉटेलमध्ये जेवूया. आणि आता आपले टोटल बाईक आता दाखवतो. थोडा मागाशी घाई झाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नाही चुकतोय मी, मला वाटतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 बाईक. विशांत भाऊ 14 बाईक आले, म्हणजे आले बरेचसे लोक आले. मला वाटलं टांग देणार, फक्त निखिल भाऊ आले नाहीयेत. आणि आता तुम्हाला ओळख करून देतो. नवीन आपले जे मेंबर आहेत ते. सर 2 मिनिटं ओळख करून देतो, फोटो आपण नंतर काढू. सर तुमचं नाव काय? विश्वनाथ लोखंडे. लोखंडे साहेब पहिल्यांदाच माझ्यासोबत राईडला. सर तुमचं? नितेश कदम. मला काल मेसेज केला तोच ना? राहुल तनपुरे. सर तुमचं नाव काय? शरद मोरे. कोकणातले आहात काय? नाही, महाबळेश्वर. अच्छा. तुषार आमकर. तुषार. अरे हा, तू तर ह्याचा तर सत्कार करायचा आहे. तर इकडे एक भाई रायडर आलेत. राजेश भाऊ तर मला वाटतं खांडीनंतर आता आलेत. आणि इकडे ओमकार आपल्या कल्याणचा आहे. आणि इथे नवीन अजून विशांत भाऊ. हा माणूस रायडर वाटतोय. हा एवढा बघ ना, बघ. आणि बाईक पण तशीच आहे, गाडी बघा. सो आता मी इथे नाश्ता करणार आणि नाश्ता करून आम्ही लगेच परत आपल्या अलिबागच्या दिशेने, कारण टाइम आहे आपल्याकडे, पण पटापट सगळं करून. ग्रुप राईड फर्स्टच आहे माझी सुद्धा. पण मजा येते ना. पण माझ्यासोबत मजा येते काय, हे महत्वाचं आहे. सहारा हॉटेलमध्ये आम्ही आज नाश्ता करणार आहोत आणि तो भाग आहे ना तिकडे जेवणासाठी आहे आणि इकडे आपण ब्रेकफास्ट करणार. मंडळी अजून आपली फोटोमध्ये खूप बिझी आहेत, कारण आपल्याला हॉटेल भेटलंच तसं एकदम फुल मोकळा एरिया आहे. आणि आई शपथ बाईक बघा ना आज. हो माय गॉड. वंडरवी सिद्धेच्या बाईक आज ग्रुपमध्ये. बाईक बघा, वंडरवी सिद्धू. आतमध्ये असे टेबल्स आहेत, त्यामुळे आम्ही जॉईंट केलं नाही, सेपरेटच बसले सगळे. इकडे थोडा ग्रुप बसला आहे, इकडे थोडे जण बसलेत आणि बऱ्यापैकी आहे. आणि हॉटेल तर छान आहे. आता बघू, ऑर्डर करतो, पहिले खाऊन घेतो. किती वाजले आपल्याला अजित भाऊ? आता वाजले किती? आता वाढलेले आहेत 8:15 ना, म्हणजे आपलं 9 पर्यंत होऊन जाईल नाश्ता. बऱ्यापैकी आपण निघालो. बरं आलं तिकडून लवकर निघालो आपण, कारण तिथे कळंबोलीला टाइम जास्त वेस्ट होतो. हां, लोकेशन अलिबागच्या अगोदरच आहे. हां, त्याच्या तिथेच आहे कुठेतरी ते. मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. त्यांना माहिती आहे अजित भाऊना, म्हणून त्यांना पुढे केलं मी. काय ते तिकडे दोघेच जण बसले, इथे बसायचं ना. इथे का राहू दे, घाबरताय काय त्यांना? नाही म्हणजे ते आपल्यासोबत बसले असते ना. इथे बसा ना, इथे. हा चाय. पोट भरून केलात ना नाश्ता? ठीक आहे, मग आता निघूया. मला वाटतं आता 9 सव्वा 9 वाजले असतील.
का आलं चालेल ना? नाही रिव्ह्यू आमचा चांगलाच असतो. नाही जे हे चांगलं होतं ब्रेकफास्ट चांगलं. ठीक आहे ते होतं आता काय एवढं घाई गडबडीत ते होत नाही सगळं. बस अरे आम्हाला गरम झालं त्या शूटच्या नादात. अरे तू पण बस आणि तू पण बस. कोणाला निघायचं आहे पहिलं? हा हा मग चल पटापट निघा. चला हो 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 रायडर आता वाटतात हा रायडर. सो मित्रांनो आम्ही आज ज्या मंदिरात चाललोय ना ते पांडवकालीन मंदिर आहे आणि मला वाटतं 600 ते 650 पायऱ्या आहेत. पण नॉर्मल पायऱ्या आहेत म्हणजे तुम्ही आरामात चढू शकता आणि असं एवढं काही हाय म्हणजे हायटेड किंवा हार्ड असं नाही आहे. रिलॅक्समध्ये आपण जाऊ शकतो. माझा प्रॉब्लेम हा आहे फक्त आता की मला रायडिंग बूट काढून मला जावं लागेल कारण मी हे बूट घालून चालू शकत नाही. त्यामुळे मी बूट मस्त काढेन टॉप बॉक्समध्ये ठेवेन आणि जाईन. पण मंदिर छान आहे. मी फोटोजमध्ये बघितलेलं व्हिडिओ मी नॉर्मल नाही बघितले. पण अजित भाऊ मला बोललेले की ते स्वतः जाऊन आलेत. तर वरती पाण्याचं कुंड पण आहे आणि खूप बघण्यासारखं आहे. म्हणून म्हटलं आज मंदिर बघू. आपण बाकी ठिकाणी रोज जातो पण आपल्या महाराष्ट्रात अशी काही मंदिरं आहेत ती बघण्यासारखी आहेत. त्यांचा इतिहास पण एकदम ऐकण्यासारखा आहे. म्हणून म्हटलं आपण ह्या सगळ्यांना घेऊन देवदर्शन करू आज मस्तपैकी आणि शंकर महादेवांचं हे मंदिर बघू. कणकेश्वर मंदिर काय त्याचा इतिहास आहे आपण जाणून घेऊ. नक्की जर तिकडचा कोणतरी गावातला एक माणूस भेटला तर आम्ही नक्की माहिती जाणून घेऊ आणि तुमच्यापर्यंत ते आम्ही पोचवू. आता अलिबाग रोडला तर लागलो आहे आपण. पण मला वाटतं अलिबागचा रोड थोडा खराब आहे. थोडासा असेल खराब कारण मला बरेच मित्र बोललेले थोडासा रोड आपला खराब आहे. पण काही हरकत नाही. आपण आता निघाल्यानंतर तो विचार नाही करायचा रोडचा. सो मित्रांनो आम्ही बऱ्यापैकी आता आतमध्ये आलो आहे आणि अलिबाग थोडं पुढे राहिलं. अलिबागच्या अगोदरच्यात राईड आहे म्हणजे जो घाट चढल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर राईड घ्यायचा आहे. आणि आता रोड तर खूप खराब आहे अलिबागचा आतमध्ये आल्यानंतर. आणि आता इथून आता किती किलोमीटरवर आहे ते मंदिर काय माहीत नाही. बघू आता आपले अजित भावांनी इथं लावलेलं आहे मॅप त्याच्यावर आम्ही चाललो आहे. सगळे फर्स्ट टाईम चालले ह्या मंदिरामध्ये. मला वाटतं अजित भाऊ सोडले तर काय माहीत नाही आता अजित भाऊ जाऊन आले की नाही. पण बाकी तर सगळे पहिल्यांदाच चाललेत. आणि टॉप बॉक्स आज घेतला बरोबर पण खूप आवाज येतोय बॉक्सचा. आलो बाबा पोचलो एकदा. मला वाटतं बाईक आपण इथेच पार्क करावे लागतील. बाईक पार्किंग इथेच करावी लागेल ना. थांबा इथे विचारूया. थांबा जरा. दादा ते कणकेश्वर मंदिर पुढे आहे. बाईक जातात ना पुढे जातील ना. चला 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 पुढे जाणार बाईक डायरेक्ट. आज लाईनअप बघ भाई लाईनअप बघ. हो 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 एक नंबर. सगळे बाईक आहेत सुपर. मागे फक्त युनिकॉर्नवाले आहे आणि पल्सरवाले दादा आहेत. आणि मंदिर तिकडे आहे ते बघा. आणि आपल्याला डोंगर चढायचं आहे. राजसारखी माणसं येत आहेत विरारवरून आपल्या राईडसाठी. म्हणजे बस ना पैसे वसूल आहेत राईडचे. विरार कुठे अलिबाग कुठे भाऊ मानलं पाहिजे. आणि हा रेल्वे ट्रॅक आहे कुठं तरी. आईच्या गावात हा मोबाईल आला तुझ्याकडे. हा मोबाईल अरे रे काय रे देवा. अच्छा परीक्षा आहे म्हणून. अच्छा गाड्या लागल्या तिकडे. वा 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 क्या बात आहे. तुझा सत्कार करणार आम्ही. हा तेच. आणि माझे पण मी रायडिंग बूट इथेच काढतोय
कारण हे सगळं घेऊन जायचं म्हणजे हालत खराब आहे. किती लाखाचं? 1.25 लाखाचं असेल. एकाच जॅकेट पकडा ना, 8,000 एकाच जॅकेट आहे. हा, हेल्मेट 5,000ची हेल्मेट. आपण ह्यांचं काही करू शकत नाही. काका उद्या बाबा घेऊन गेले तर आम्ही काही करू शकत नाही. ते मी तर म्हणते 500 आम्हाला द्या ते आणि हेच घेऊन त्यामुळे सगळं काढलं कारण काय हे सगळं घेऊन जायचं म्हणजे भारी आहे. त्यामुळे बरं झालं बाबांचं इथे हे छोटं स्टॉल आहे. त्यामुळे आम्ही सरबत पण पिलं आणि सगळं बाबांकडे ही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे आम्ही आता एक 5-10 मिनिटात आता स्टार्ट करू. सरबत पिऊन वगैरे सगळ्यांना आता ताकद आलेली आहे. त्यामुळे आता ही पाऊस तर पडतोय अधूनमधून नाही, बघू जास्त तर नसेल, हलकासा आहे. पण बाकी सगळं तर आम्ही इथे ठेवलंय सगळं. चला आता निघूया, वेळ नको काढूया. वरती पाणी आहे. हे कुंड आहे ना, कुंड आहे कुंड आणि स्वच्छ आहे कुंड, क्लीन आहे एकदम. कोणाला आंघोळ करायची असेल तर हा घे, खरोखर घे करत असतील तर. मी काढतो टॉयल. अनिल तो स्टँड घे ना. कुठे आहे स्टँड? चला निघायचं. किती वाजले? किती वाजता आम्ही सुरुवात करतोय? मला वाटतं 10:30 वाजून गेले ना. 10:30 परफेक्ट. 10:40. चला 10:40ला आम्ही सुरुवात करतोय मंदिरामध्ये जायला. आणि हे अशा पायऱ्या आहेत 650. आता मोजणार तर नाही आम्ही, कारण तेवढी तर आपल्याकडे क्षमता नसणार मोजायची. आता हे थोडेसे चढल्यानंतर चालू होईल, हळूहळू चालू होईल. त्यामुळे मोजणार तर नाही, पण अंदाजे 600-650 आहे हे इथले गावातली लोक बोलतायत. आणि इथे सगळं ह्या बोर्डवर पण लिहिलेलं आहे बघा. शेवटचा माणूस वर गेला की मी येणार मागून. हे बघा 5,000 फूट 650. 650 पायऱ्या आहेत. कोण येणार आहे कोण नाहीत? तू काय आता काय म्हातारा झालास काय? हा ना, शाळा आहे. अरे आम्हाला पण कामावर जायचं आहे. गुडघे गेलेत आमचे. ते नाही सांगू शकत किती उशीर चढेल. अशी ठिकाणं करणं गरजेचं आहे माहिती आहे. म्हणजे आपण कंटिन्यू काय राजेश भाऊ अशी ठिकाणं करणं गरजेचं. काय AC मध्ये कंटिन्यू बसून असतो आपण. हा, आपली चालायची सवय मोडली. बाजारात गेलो तरी गाडी पाहिजे, काय आणायचं असं गाडी पाहिजे. 100 फूट झाला गाडी. म्हणजे त्या देवाच्या ह्याने आपण कमसे कम चालतोय तरी. ट्रेक तर काय करणार नव्हतं आपण एवढे. मग बारीक आवाजात काहीतरी सांगतात. त्यांना माहितच नाही एवढे 600-650 पायऱ्या सांगितलं असतं ट्रेक आहे. पण ते शेवटी ते कसं होतं माहित आहे, ते तुमच्या ध्यानी मनी नाहीये, पण ते आलं कारण त्याला त्यांनी बोलवलं तुम्हाला. प्रत्येक ब्लॉगरला बोलतो हा ट्रेक करा. अच्छा, नाही ट्रेक आणि कसं आहे राईडच करतो, पण असे ट्रेक पाहिजे, थोडंसं मध्ये पाहिजे. ट्रेकचा विषय नाही. विषय कसा असतो, आपल्या महाराष्ट्रात ना अशी बरीचशी मंदिरं आहेत आपल्याला माहित नाही अजून. पांडवकालीन ऐतिहासिक मंदिरं, तिकडे जाऊन तिथला इतिहास काय आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. ह्या तरी पायऱ्या ठीक आहेत. जेजुरीच्या पायऱ्या कशा आहेत? दरवर्षी करतो जेजुरी. कालच जाऊन आलो भाऊ. काल जेजुरी सकाळी गेलं आणि रात्री घरी आलो मी. खरं तर ट्रेक केले पाहिजे. आणि हे आज 650 पायऱ्या. त्यामुळे मला सवय आहे. मी बॉडीला सवय ठेवली. मी माझ्या बॉडीला सवय ठेवली तशी. काय झालं? काय साहेब काय आलं? पाणी घेतो ना. अच्छा. माझ्यासोबत ट्रेकिंगला येणार काय आणि 10 पायऱ्या चढले करायला लागले. रिटर्न गेले. ते प्रतापगड ट्रेकिंग केलं की आता गेल्या वर्षी आठवत ना. ट्रेकिंगची सवय नाही रे. ट्रेकिंग करवात आहे. सगळे घरी गेल्यानंतर नक्की 100% शिव्या देतील मला. कनकेश्वर मंदिर एवढ्या उंचीवर आहे आणि आम्हाला माहीतच नाही. मला वाटलं सगळ्यांना माहीत असेल, कोणीतरी सर्च करून बघितलं असेल, पण मला वाटतं कोणीच बघितलं नाही. इकडे आल्यानंतर कळालं की 650 पायऱ्या आहेत. पण ठीक आहे, त्या निमित्ताने एक असं देवदर्शन झालं की आपण मस्त की पायऱ्या चढत डोंगरावर जाऊन आपण देवदर्शन घेतोय. राईड हे तर नेहमीच आहे, पण असे काही मंदिर आपण करायचे जेणेकरून आपला ट्रेक पण होतोय
आणि ती एक सवय पण होते, अंगातून घाम पण येतो, कारण आपण कंटिन्यू 5 ते 4 दिवस ऑफिसमध्ये असतो AC मध्ये. त्यापेक्षा कधीतरी असे एक ट्रॅक अशी मंदिरं केली तर खूप चांगलं आहे. आणि अशी मंदिरं आपल्याला जी माहीत नाहीत ती, त्यामुळे हे मंदिर तर मी तर पहिल्यांदा येतोय आणि मला वाटतं बरीचशी लोक सगळे पहिल्यांदाच आहे. आणि ओमकार भाऊला मानावं लागेल, भाई सुसाट आहे, थांबत नाही आहे, मस्तपैकी चढतो एकदम फटाफट. आमचे काही म्हातारे आहेत ते थोडंसं आरामात बसत येत आहेत. ह्याच्यासाठी सवय पाहिजे भाई, थोडीफार पाहिजे. अजित भाऊ इकडे बसूया, या सगळेजण. काय नाही, आपण आता किती झाले, 300-350 झाले ना, म्हणजे अर्धे आहेत. ठीक आहे ना, आता किती वाजले असतील, 11:15 वाजले, 11:15. अरे सगळं अर्धा किलोमीटर 11:15 ना, ठीक आहे. म्हणजे आपण 11:15 पर्यंत पोहोचू, म्हणजे जास्त थांबलो नाही तर. तू खालून निघताना टाइम नाही, आम्ही किती वाजता 10:40 ना, नाही 10:38 निघालो आपण खालून. वाजेपर्यंत पोहोचू, 12:15 पोहोचू ना आरामात. फक्त तुम्ही जास्त बसू नका, मग बसल्यानंतर मग कंटाळा येतो. एकदा एका टेक मध्ये गेलात ना की जपाजप होणार. आता हा प्लेन ट्रेक आहे ना, सरळ मारायचा. हा सरळ पकडला की परत हवं तर वरती जाऊन बसा, तिकडे वरती जाऊन ना. डबल टॉप जास्त गेलो ना. मित्रांनो, आता आम्ही बऱ्यापैकी वरती आलोय आणि आता इथून बरोबर 350 पायऱ्या अजून आहेत आपल्याला चढायच्या आहेत. आणि तिथून आपल्याला दर्शन होणार शंकर महादेवाचं. आणि इथे आल्यानंतर इथे आम्ही जस्ट बघितलं, इथे छोटीशी हे बघा एक अशी घुमटी आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये शिवलिंग आहे आणि नाग आहे. तर असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ह्या इथे म्हणजे लिहून ठेवलं आहे, श्री गणकेश्वर देवस्थान इथून शिवमंदिर 350 पायऱ्या. आणि तिथे लिहिले आहे श्री गणकेश्वराची पाऊल खुणा असलेले देवाची पायरी आहे. आणि ते इथे छोटीशी घुमटी करून इथे मला वाटतं बत्तीवाद करतात वाटतं. आता जे पण लोक इथे येतील, मग माहीत नाही, आता असेल तेव्हाचा काहीतरी इतिहास आपल्याला माहीत नाही. म्हणून ह्याच्यासाठी इथले कोणतरी जर भेटला आपला वरती तर आपण म्हणजे आपण विचारून घेऊ ना, काहीतरी असेल इथला. आता एवढं पांडवकालीन मंदिर आहे, म्हणजे त्याच्यामागे काहीतरी इतिहास असणार. त्यामुळे आपण तर मी तर नेहमी जेवढा आम्हाला चान्स भेटतो तेवढा आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतो, कोण तिथले लोकल भेटला तर. नाही तर नुसतं येऊन दर्शन घेऊन जाण्यात मतलब नाही. जाताना गेल्यानंतर कोणतरी बाबा भेटला तर तिथला इतिहास जाणून घेतला तर खूप चांगलं आहे. म्हणजे मागून लोक येणाऱ्यांना पण बाबा त्या ह्यानी येतील तरी, बरोबर ना. नाही तर आपण एवढे 650 पायऱ्या चढतोय आणि दर्शनासाठी चाललोय, म्हणजे काहीतरी आपण तिकडून जाणून घेतलं पाहिजे. हा सगळी जुनी झाड आहे ते. आणि शांत आहे, बघ ना किती मस्त शांत म्हणजे असणार. शेवटी एवढ्या उंचीवरती मंदिर आहे. अलिबागचं ते दत्त मंदिर आहे ना, ते पण असं जायचं. कुठलं ते, हा चिऊर, आम्ही गेलेलो मागच्या. मित्रांनो, आम्ही 350 पायऱ्याचे इथून जेव्हा पुढे आलो ना वरती, बऱ्यापैकी आता वरती आलो आम्ही. त्यानंतर वरती आल्यानंतर इथे शेड आहे बघा, म्हणजे थोडंसं तुम्ही आरामासाठी बसू शकता. त्याच्यामध्ये इथे ना इथे लिहिलेले होते पाठी बघा, आता मला ते तुटले वाटतं ती. म्हणजे कठीण जो चढ होता तो आता संपलेला आहे, म्हणजे आता तुम्हाला नॉर्मल आहे आता, म्हणजे जास्त असं थकायला होणार नाही. त्याच्यानंतर इथे पण एक नोंद करून ठेवलेली आहे बघा, ही बघा, की श्री कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट गाय मांडी, म्हणजे काहीतरी एक आदस्थान असेल इथे गाय मांडीचं, म्हणून हे असा हा स्तंभ आहे गाय मांडीचा, गायचा. त्यामुळे इथे पण मस्त दर्शन आम्ही घेतलं थोडं वेळ. इथे तुम्हाला प्यायला पाणी पण आहे, मला वाटतं स्वच्छ आहे. आणि म्हणजे देवाच्या ठिकाणी आल्यानंतर तो विचार नाही करायचा स्वच्छ वगैरे, ते एक स्वच्छच असतं. आणि ते पण हा नळाचं म्हणजे कनेक्शन घेतलेलं आहे त्याने वरून, हे का इथून हा पाईप दिसतोय. म्हणजे जर कोणाला बाबा तहान लागली, पाणी नसेल तर तुम्ही इथलं पाणी बिंदास पिऊ शकता. आणि मी तर म्हणतोय अशा ठिकाणी आल्यानंतर, देवस्थानी ठिकाणी आल्यानंतर तो विचार नाही करायचा पाणी कसं आहे, बिंदास पियायचं. आम्ही इथे बॉटल पण भरून घेतले, आम्ही पाणी पण पिला, आराम केला आणि आता परत आम्ही चाललोय. म्हणजे बऱ्यापैकी वर आल्यानंतर मला वाटतं आत्ता आपल्याला दर्शन होईल. बाबू किती जावं लांब आहे अजून? 10-15 मिनिटं लागतील तुम्हाला. अच्छा, आम्ही आता बऱ्यापैकी वर आलोय. फक्त आमचं काय, ज्यांना सवय नाही आहे त्यांना फक्त थकायला होतं. धनंजय भाऊ आहेत, आपले अजित भाऊ आहेत, आदर्श भाऊने तर मला वाटतं टांगत दिली, तो खालीच थांबलाय. त्यामुळे आता बघू. बाकी तर घनदाट जंगल आहे वरती, मस्त शांत एकदम, कसली गोंधळ नाही, आरडाओरड नाही. आणि उलट हे चांगलं आहे, हे देवस्थान ना जास्त वरती आहे ना, म्हणून कोण येत नाही इकडे, आणि म्हणून इकडे स्वच्छता आहे. बरोबर 12 वाजता पोचलो आम्ही. 10:38 आम्ही सुरुवात केली वरती चढायला. फायनली आम्ही कमानीच्या इथे पोचलो आणि आतमध्ये चाललोय. बाबा श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, सुस्वागतम. महादेव.
हा मी म्हणतोय फायनली पोचलो आम्ही. हा अच्छा हेच आहे वाटतं कुंड, ते हेच आहे काय? हा नाही मग ह्याच्यात नाही पण आंघोळ येते ना, ह्याच्यात नाही करत पण ते पुढे आहे वाटतं ते. इथेच आंघोळ करतात. अरे हा मोक्ष प्राप्त होतो तुम्हाला. पोचलो मंदिराच्या इथे आणि हे मंदिर आहे. आणि हे मला वाटतं ना जेव्हा गर्दी असते शिवरात्र म्हणा त्या टायमिंगला हे लाईनसाठी हे सगळं ही जी जागा आहे ते लाईनसाठी मला वाटतं ही इथून लाईन जात असते गर्दी असेल तेव्हा. आता तर गर्दी नाही आणि मस्त आहे, वातावरण छान आहे मंदिरामध्ये आल्यानंतर. म्हणजे आता थकवा निघूनच गेला. आम्ही सुरुवात केलेली तेव्हा थोडासा दम लागलेला, पण आम्ही जसं 300, 350, 400 पायऱ्या चढलो तर एकदम फुल रिलॅक्स आणि मस्त मजा आली. नाही ते मी बोलते की 350 पायऱ्या थोडंसं हार्डवाले, नंतर चढल्यानंतर एकदम आरामात आलो. मन वरती आल्यानंतर मन प्रसन्न, शांत आहे वातावरण. इकडे वरती मला वाटतं घरं पण नाही आहेत, एक घर दिसतंय तिकडे मागे आणि तिकडे त्यांचे स्टॉल वगैरे आहेत. आणि मग इथे एक बरं आहे, तुम्हाला जागोजागी छोटे छोटे स्टॉल आहेत, तिकडे सगळं पाणी सरबत वगैरे सगळं मिळतं. त्यामुळे असं एवढं पण हे नाही, त्रास नाही, ते काय इमर्जन्सी असेल तरी पण काय भीती नाही आहे. तर आता आम्ही थोडा हातपाय इथे धुतो, मंदिरात पहिले जाऊन दर्शन घेतो. बाकीचे पण आपले मेंबर सगळे आलेत. मला वाटतं आदर्श भाऊ आला नाही, ठीक आहे, प्रत्येकाला सवय नसते त्यामुळे त्यांनी नाही आलेलं पण बरं. त्यामुळे आम्ही आता हातपाय धुवून पहिल्या आधी मंदिरात दर्शन घेतो. हर हर महादेव. वा प्रसन्न मन प्रसन्न भाई. खूप सुंदर भाऊ, संडे मस्त गेला. असं ते मेहनत केलं तर असं वरती आल्यावरती हे असं एक दृश्य आहे ना, गारवा पण तो जेवढा ट्रॅक मध्ये जो काही कंटाळा होता तो सर्व काय. मंदिरात दर्शन घेतलं आणि खूप भारी वाटलं. सगळे आलेले इथे, सगळे बसले तिकडे आणि खूप भारी वाटलं. बोलतात की थोडंसं आराम, रिलॅक्स आणि भारी वाटलं बोलतात. आणि सगळे खुश झाले कारण मंदिराचं वातावरणच तसं आहे आणि मस्त वाटलं, एकदम शांत वातावरण आणि स्वच्छ आहे. आता फक्त आम्हाला मी बघतो इकडे कोणतरी आम्हाला माहिती सांगणारा भेटतोय काय, म्हणजे ज्यांना इथली माहिती असेल मंदिरातली. इकडे काय केलं त्यांनी, जा घरी जा बोलला ना. इकडे आपण नितेशच्या बाजूला बस. वर झाले त्याला हे करू नको चलो. चला आता परतीचा प्रवासाला, म्हणजे खाली जिकडे आम्ही स्टार्ट केलं तिकडे. आणि मंदिर तर खूप भारी आहे. हा सगळा बाहेरचा परिसर आहे हा वाला आणि एकदम स्वच्छ मस्त भारी वाटलं, एकदम मन प्रसन्न झालं आणि प्रसन्नदायी असं एक इथे वातावरण आहे. आणि खूप छान वाटतं, सुंदर वातावरण आहे, कसली गजबज नाही, आरडाओरड नाही, काय नाही. आणि पांडवकालीन मंदिर म्हणजे विचार करा किती जुनं मंदिर आहे आणि पूर्ण दगडी बांधकाम केलं आहे. म्हणजे पुरातन जे आपले हेमाडपंथी बांधकाम जसं बोलतात तसं हे बांधकाम होतं या मंदिराचं. त्यामुळे हे वातावरण पण छान आहे. मला वाटतं इथे घरं तर दिसत नाही आहेत, ते सगळे मंदिरच आहेत. आणि इथे हे विहीर आहे की काय माहीत नाही, पण पाणी खूप आहे. आणि त्याच्या मागे अगोदर बघतो इथे कुंड आहे, हे मंदिर आहे. आणि पाणी तर इथे जबरदस्त पाणी, सगळीकडे पाणीच आहे.
आणि छोटे 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 मंदिर आहेत. असेल काहीतरी इथं मोठा इतिहास असेल, आपल्याला तो एवढा माहीत नाही, तर मला आपल्याला वाचून काढला पाहिजे. त्यामुळे आम्ही ते पुस्तक पण घेतलं आहे त्यांच्याकडे. कोण राहिले नाही ना मागे? कारण मला कोणतरी राहिलं का वाटतंय मागे आहेत ना. हा तुमचे ते कोण आपले ते युट्यूबर विश्वनाथ भाऊ. हा ते मागे आहेत. अजून कोण आहे मागे? विशांत आणि अनिल. हा ते चार जण मागे आहेत, बाकीचे सगळे आले. ठीक आहे, येतील. तोपर्यंत आपण कोणीतरी उडी मारली वाटतं. कोंडीत उडी मारला. जेवढं वरती चढताना त्रास तेवढा आता होतोय. भरून येतं पाय, म्हणजे भरून. आणि मला वाटतं मी आणि कोण राज अनवानी पायानं आहोत. अजून एक कोणतरी एक अनवानी पाय. आम्ही बूट वगैरे सगळे काढून ठेवलेलं खाली, तरी पण मस्त बरं आलं. पाय पण मजबूत झाले. भरपूर दिवसानंतर आम्ही चाललो अनवानी पाय. नाही तर गावी असताना चालायचो मी. याला राजेश भाऊ ह्याला तेच बोलत होतं आता राजला, की खांडी पॉईंटला जो लपडी झालेली खांडी पॉईंटच्या राईडला शोध हे ते ज्याला एवढी लपडी, अरे वैतागलो. आणि एवढी लोक आलेली ना हॉटेल शोधायला किती वेळ लागला? हॉटेल शोधायला. आणि परत 22-23 बाईक, त्याच्यामधले अर्धे रिटर्न गेले. 4:30ला संध्याकाळी जेवलो आम्ही. आणि मेन म्हणजे माहित आहे, खांडी पॉईंट एवढा आतमध्ये ना, त्याच्यात पाऊस समजत नव्हतं. अरे रस्ता एवढा दिसत नव्हता. एवढा हा एवढं धोकं होतं. सगळा खराब रस्ता. म्हणजे आज कसं झालं, आज आलो पटापट निघालो, म्हणजे जपजप झालं. तेव्हा अरे एक तर ते ग्रुप एवढे 15 ऑगस्टला, त्याच्यात जागा नाही बाईक लावायला, खूप प्रॉब्लेम. फायनली नाही म्हणता सगळ्यांचं देवदर्शन एकदम उत्तम झालं. फक्त आमचं मोरे साहेब आले नाही, पण ठीक आहे, नाही आलं तरी त्यांनी इथे राहून पण त्यांनी दर्शन घेतलं. आम्ही आलो दर्शन घेऊन, त्यामुळे आम्ही पोहोचलेलो आहे. आणि समोर पण देऊळ आहेत, त्यांनी इथे राहून पण आमच्या गाड्या बिड्या सगळे देखभाल केली. त्याच्यामुळे खूप थँक्यू मोरे भाऊ. त्याच्यामुळे मस्त दर्शन झालं, छान झालं. आणि मी खरोखर सांगतो, निश्चित तुम्हाला सांगेन की हे देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे. आणि अलिबागमध्ये मला वाटतं अलिबाग सिटीच्या अगोदरच हे आहे मंदिर. आणि मंदिर आहे कणकेश्वर, आणि खूप जागृत देवस्थान आहे. आल्यानंतर एकदा नक्की इथल्या लोकांना विचारा इथला इतिहास, तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि खूप म्हणजे बघण्यासारखं काही गोष्टी घेण्यासारख्या आहेत इथे. आणि ट्रेक पण आहे, असं एवढं हार्ड पण नाही. तुम्ही सगळे फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता. नॉर्मल सीट म्हणजे पायऱ्या आहेत, त्यामुळे भारी वाटलं. आणि आमचं आज वातावरण छान होतं, दिवस आजचा चांगला होता, त्यामुळे आम्हाला त्रास पण नाही काय झाला वरती चढताना. आता सगळे रायडर्स भुकेलेले आहेत, त्यामुळे पहिला आता आम्ही चाललो जेवायला. आणि जेवल्यानंतर आम्ही सगळे प्रत्येकजण आपापल्या घरी जातील. त्यामुळे आपण व्हिडिओ सगळा एंड आपल्या हॉटेलच्या इथेच करू. बरोबर ना? बरोबर. निघायचं, कारण आता पाऊस पण नाहीये, सावळी आहे. जेवले, इंट्रोडक्शन दिलं का सगळे? हा, सगळे आपापले निघाले ना, मग आपापल्या हिशोबाने निघतील. सगळ्या घ्या तिथे, हेल्मेट काय ठेवू नका. मित्रांनो, आम्ही आज अलिबागला आलेलो कणकेश्वर मंदिरामध्ये. आणि कणकेश्वर मंदिराची पायरी बघा इथून स्टार्ट होतात आणि वरती मंदिर आहे. आता आम्ही निघालोय घरी गावात. का आलं? बॅलन्स गेला. हां ठीक आहे, चालेल. गार्ड होता, गार्ड नाही, गार्ड चालू आहे थांब. नाही, गार्ड आहे ना. गार्ड असल्यामुळे गार्ड असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. निघूया ना? का आलं? नाही, ते आपण आपल्या रोडला लागूया आणि तिथे बघू जवळपास. हा काय, चला आता फक्त जेवायला थांबायचं आहे, कारण वाजले 2:30. आणि 2:30 वाजल्यामुळे आता लेट तर होणार घरी पोचायला 100%. गाईज फ्रेश होऊन घ्या. आणि जे पण, अच्छा एका साईडला ठेवलात ना, जे पण कोणाला काय मागवायचं आहे. मला वाटतं तुम्ही व्हेज आहात ना? नाही, अच्छा. मला वाटतं सगळे नॉनव्हेजच आहेत ना, मग टेन्शन आहे. म्हणजे कसं जे पण आहे ना, प्रत्येकाने काय ते जे पण असेल ते ऑर्डर करा. मी काय म्हणतो, थाळी मागवली तर बेस्ट आहे. हवं तर पहिले हे मागवा ना, स्टार्टर वगैरे. बघा आता हां, मी 2 मिनिटात येतो.
झालं काय पाहिजे का अजून? आहे ना सगळे ओके आहेत ना? आमचं चाललंय चटणी यायचं म्हणजे अजून आलं नाहीये भावा. आईसरा हसतो, उजेस हसतो. उजेश भाई दे 2 वर्षानंतर एक्सपोज उडवायचे. हे पण आहे चांगलं आहे, चांगलं आहे ना. राजे भाऊ कुठे गेले? हा म्हणजे झालं त्यांचं. हे बाबा आता आपल्याला मागवलं पाहिजे. नाही नाही तूच मागव काय ते जे पण आहे ते. विराट हा काय? हा विराटचा आहे. हे बाबा हॅप्पी आहात ना नवीन सगळे मेंबर? नक्की ना? कारण तुम्ही हॅप्पी असलात तरच आपली राईड होणार. माझ्यासोबतचे म्हणजे राईडला आल्यानंतर कसं काय वाटलं? आज तुमचे व्हिडिओ बघा तुम्ही. बघायचे म्हणजे व्हिडिओ बघून आलेला म्हणजे तुमच्या हँडटॉकचे व्हिडिओ पहिले बघा. हा त्यानंतर तुम्ही आता हे घेतली ना गाडी. हा म्हणजे एंटरचे पहिले व्हिडिओ बघायचे. हा बघा छान वाटायचे व्हिडिओ. तर मग मी काल तो पोस्टर टाका परवा. ऍक्च्युली मी एकटाच जाणार होतो सोलोला. मी करतो राईड. मग पोस्टर वगैरे बघून मी बोललो चला माझे मित्र बोलले की आपल्याला जायचं. ठीक आहे जाऊ बोललो. सगळी भाऊची राईड आहे करू बोलतो. आणि छान वाटलं. राईड एकदम मस्त वाटलं. जरा आगळं वेगळं काहीतरी राईड. वेगळं म्हणजे तुम्ही बोलले आपल्याला राईडला जायचे आणि थोडी त्यामुळे ट्रेकिंग पण झाली. देवदर्शन देवदर्शन झालं. खूप छान असं मंदिर होतं. मंदिर खूप छान मस्त आहे होतं. आणि जागृत देवस्थान आहे. तुम्हाला तो आपण जेवढ्या पायऱ्यावर चढलो थकान वाटली परंतु येताना काय एवढं वाटलं नाही. परंतु देवदर्शन खूप छान झालं. मंदिर खूप छान आहे म्हणजे परिसर खूप छान दिसला आणि तुम्ही ते डेस्टिनेशन निवडला ते एकदम उत्तम अप्रतिम. ॲक्च्युली माझी पण पहिलीच राईड आहे आणि खूप म्हणजे तुमच्यासोबत यायचं होतं. ॲक्च्युली आम्ही पहिल्यापासून नितीन पाष्टेसोबत आहोत. बरोबर ठीक आहे. तर आता पहिल्यांदा तुमच्यासोबत आलो. खूप छान वाटलं. खूप मस्त डेस्टिनेशन निवडलं. मंदिर तर अप्रतिम होतं. ट्रेकिंग पण खूप छान होती. इथून पुढे पण यायला आवडेल. बस आपल्याला एवढंच पाहिजे. म्हणजे आलं जरी कधी ऑर्गनाईज केली परत तर फक्त या. आता पुढची तुमची जी काही राईड असेल ना तेव्हा आपलं ग्रुप असेल. नाही पुढची राईड मला म्हणजे अशी करायची 1 नाईट स्टे म्हणजे आरामात रिलॅक्स मध्ये. आणि फक्त आता भाऊंना विचारायचं राहिलंय कसं काय वाटलं म्हणजे माझ्यासोबत राईड. तुमच्या नेहमी मी गावच्या राईड बघत. तुम्ही गावच्या. गावाला जातात ना डोंबिवलीकुडा. नेहमी मी बघत असतो. तुमचे ते सगळे तुमचे मेंबर आहेत ते पण मस्त राईड करतात. म्हणजे एन्जॉय म्हणजे हॅप्पी आहे. हॅप्पी आहे हो. म्हणजे ओके बस. साहेब तुमचं काय म्हणणं आहे? मस्त खूप मजा आली आज. तुझ्यासोबत पहिलीच राईड होती. हा पहिली राईड होती बरोबर. मस्त अजून काय पण नेक्स्ट टाइमला समजा कधी आलं तर या म्हणजे टाइम भेटला तर नक्की या. नक्कीच. यांना काही विषयाची गरज नाही. मी तर जुना मेंबर आहे. हा हे जुने member. मोरे सरांची कमेंट घेतली. नाही मोरे सर यायचे आहेत. ते पूर्ण त्याने सर करून आले ना ते पूर्ण. आजच्या राईडमध्ये सगळ्यात सिनियर रायडर असतील तर मोरे सर. मोरे सर तुम्हाला काय वाटतं? माझ्यासोबत मी खूप तुमच्या म्हणजे मुलासारखाच आहे आणि मी ही ऑर्गनाईज केली राईड. तुम्हाला काय कसं वाटलं? काय वाटलं? ॲक्च्युली मला यायचं नव्हतं पण आमचे जे अध्यक्ष आहेत अच्छा आणि आमचे गुरुजी खूप स्तुती केली. अच्छा म्हणजे व्हिडिओ माझे आवडत आहेत. बस मग ह्या पुढे जर कधी म्हणजे ऑर्गनाईज केली कधी प्लॅन केलात तो वेळ भेटला तर नक्की या. नक्की. आणि मी कोकणातला आणि तुम्ही महाबळेश्वर. आणि तुमचं महाबळेश्वर पण भारी आहे. एकदा आपण महाबळेश्वरला प्लॅन करायचं. हां नाही बघा शेवटी काय आहे एवढं वय असून पण ते माणूस आता आपल्यासोबत आले बरोबर ना. हे महत्व आहे. भले 600 पायऱ्या नाही चढले तरी चालतील पण आपल्यासोबत आलेत. आणि जास्त नाही ते किती आहे ते कुमारच आहेत अजून. तुम्हाला वाटत असतील पण मला तर मी तर म्हणतो 50च्या 50च्या बाहेर आहेत. हा 46 म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये 1 किलोमीटर म्हणून आहे. तुम्ही त्यांना 15 म्हणून त्यांना 30चे म्हणाल पण ते मुळात तसे नाहीये. ते मुळात 60 क्रॉस. त्यांना एकदा घेऊन या एकदम धमाल करू. दुसरी गोष्ट परत आता राईड नाही होणार आहे. 1 नाईट स्टे होणार आहे टेंट कॅम्पिंगचा. तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्म करेन किंवा राजेश भाऊंना सांगेन. मग तेव्हा नक्की या. तेव्हा आपल्याला समजेल मेंबर आमचे कसे आहेत ते.